सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा। तालुक्याच्या विकास कामाच्या संदर्भात भेट झालेली आहे। हे कुठे राजकीय भेट अजिबात नव्हती। तिथं पवार साहेब बी खाली तिथं बसलेले होते, अनेक लोकांची गर्दी होती। मी फक्त ताईंशी विकास कामाच्या संदर्भात एक 15-20 मिनिटं चर्चा केली आणि ती चर्चा करून मी निघून आलेलो आहे। बाकीचा काही विषय झालेला नाहीये। आगामी काही दिवसांमध्ये विधानसभा तोंडावर याच्या दरम्यान आता तुम्ही घड्याळाची साथ सोडून आता तुतारीकडे जाणार, अशा देखील चर्चा चालू आहे। याच दरम्यान ही भेट होते, त्याच्यामुळे साधारणतः राजकीय चर्चा थोडीफार तरी झाली असेल। राजकीय चर्चा अजिबात झालेली नाहीये, हे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय। आम्हाला फक्त विकासाची कामं आहेत, ते ताईंनी बी त्याचा खुलासा केलेला आहे की विकास कामाच्यासाठी रमेश अप्पा थोरातांचे मेले माझे गेली 10 शतकं म्हणजे 10 दशकं आमचे त्यांचे संबंध आहेत। त्यामुळं ते आले एखाद्या कामासाठी आले म्हणजे काही लगेच म्हणजे राजकीय त्याचे अर्थ अनर्थ काढायचे नसतात, हे सुद्धा त्यांनी सांगितले। मी तेच सांगतोय। मागील काही दिवसापासून अशा पण बातम्या चालू होत्या की शरद पवारांची देखील तुम्ही भेट घेतली, हे खरं आहे का? तुम्ही भेट घेतली? माझी त्यांची साहेबांची भेट नाही, फक्त पहिल्यांदाच सुप्रियाताई सुळे सरांची भेट झालेली आहे आणि त्यांच्याशी या विकास कामाच्या संदर्भात चर्चा झालेली आहे। दुसरी चर्चा काही सुद्धा झालेली नाही। माध्यमांसमोर तुम्ही अनेक वेळा असं बोलले की कार्यकर्त्यांची मागणी आहे की मी तुतारीमधून निवडणूक लढवावी। हे तर मी किती वेळा सांगितलंय, एकदा नाही। आजही आता हे बसले त्यांना बी तेच सांगितले। त्यांनी आता माझी त्या बेलदार समाजाची ती होती तिथं बाई घेतलेली आहे, तिथं मी त्यांना क्लिअर कट सांगितले की जनता जनार्दन श्रेष्ठ आहे, ते जे काय ठरवतील ते मी मान्य करणार आहे। 9 साली असंच झालं, मी अपक्ष निवडणूक लढवली, ती फक्त लोकांच्या आग्रहाखातर लढवली आणि लोकांनी देदीप्य मतांनी आणि फरकाने मला निवडून दिलं। आता यावेळेसही लोक जे ठरवतील ते मी मान्य करणार आहे, त्याच्यात पुढं मला बदल करता येत नाहीये। लोकांनी जे मला म्हणजे चर्चेमध्ये सांगितलेलं आहे, एक तर पहिली तुतारी नाही मिळाली तर अपक्ष, असं त्यांनी माझ्याकडून समजून उमजून घेतलेलं आहे, मला त्यांनी सांगितलेलं आहे। पाटसमध्ये खासदार सुप्रिया सुळे ज्यावेळेस आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी असं म्हणलं होतं की जर आपण जर आमच्याकडे इच्छुक म्हणून जर फॉर्म भरला तर आम्ही त्यांचा विचार करू। मग या संदर्भात तुम्ही जी काही लोकांची मागणी आहे ती मागणी तुम्ही सुप्रिया सुळेंसमोर मांडली? नाही, तशी काही मागणी वगैरे मी काहीच मांडलेली नाहीये। आमची राजकीय थोडी सुद्धा चर्चा झालेली नाहीये। आता राजकीय चर्चा ज्या वेळेस होईल त्यावेळेस हे विषय मी सगळे त्यांच्या समोर मांडेल, पण चर्चा राजकीय निघाल्यानंतर तोपर्यंत नाही।